कल्पना बाजारात म्हणलं आपण काय करू, बारकाली बारकाली बकरी घेऊ 3-4 महिन्याची. म्हणजे आमची कल्पना कशी आली की ज्या टायमाला आमच्यापाशी शेळीने 2 कड दिली आणि तिला दूध होतं, त्याच्यानंतर आमची एक कडू मेलं. मेल्याच्या नंतर आम्ही बाजारातून 3500-3600 रुपयाला एक बोकुड आणलं बारक. आम्ही ते सांभाळलं समजा 1-3 महिने, तर आम्हाला त्याच्यात 4-5 हजार रुपये उरले एका बकऱ्या मागे. तर मग त्याच्यानंतर आपल्या डोक्यात कल्पना आली की आपण आता हे व्यवसाय असा करू की 4-4, 5-5, 3-3, 2.5 महिन्याचे जे बोकड आहेत, 2-2.5-3 महिन्याचे, ते बोकड आपण घेऊ आणि 5 महिने 6 महिन्याच्या नंतर त्यांना विकू, की जेणेकरून आपल्याला डबल पैसे होते. जर 2-3 लाख रुपये जर इन्व्हेस्टमेंट जर केली बकऱ्या पालनामध्ये, तर तुमचा एकदम आनंदात आणि सुखी संसार होऊ शकतो याच्यामध्ये. म्हणजे बोकड पालन फायदेशीर आहे म्हणे. फायदेशीर म्हणजे 100% आहे. 3 नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पशुपालक मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बोकड पालन विषयी माहिती. मित्रांनो, माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं बोकड आहेत, आणि विशेष म्हणजे हे जे बोकड आहेत बाजारामधून खरेदी केले जातात, जसे की 1 महिन्याचे असतील, 2 महिन्याचे असतील, 3 महिन्याचे असतील, आणि आपल्या फार्मवरती आणल्याच्या नंतर ह्याचं संगोपन केलं जातं, चारा दिला जातो, खुराक दिला जातो आणि त्याला लहानाचं मोठं केलं जातं आणि हे नंतर विकले जातात. कशा पद्धतीने विकले जातात, काय संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो. तर चला पाहूया सविस्तर माहिती. नमस्कार सर, प्रथमतः स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती. आपला परिचय आणि ऍड्रेस सांगा. नमस्कार, मी साळुंके सतीश जालिंदर, जिल्हा बीड, तालुका बीड. बर सर, आता आपल्याकडे हे जे बोकड पालन आहे, बोकड पालन कशा पद्धतीने आहे, काय कसं तुम्हाला ही संकल्पना सुचली बरं? तर ह्याच्या आधी आपण दूध व्यवसाय केला 2022-21 मध्ये लॉकडाऊनच्या टायमाला गाई आणल्या होत्या. तर दुधाचा भाव झाला 21-22 रुपये. आधी 32-33-34 रुपये 38 रुपयापर्यंत मला तर भेटत होता. तर आपल्यापाशी आता मिल्की मिशन आहे कुट्टी इकडे साईडला. तर मग आम्ही असं एके दिवशी बसलोत मित्र. तर मग त्याच्यानंतर आम्ही एक व्हिडिओ बघितला, तुमचा बघितला होता व्हिडिओ ह्याच्या आधी. तर आम्ही तुमचा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मग माझ्यात कल्पना आली म्हणून मी त्याच्यानंतर 5 बोकडं आणली आधी. आपल्या बाजारातून आणली, शनिवार बाजार होता आमचा नातापूरचा, तिथून 5 आणले. तर मला एक जणांनी व्यापाऱ्याने तिथला नंबर दिला, म्हणले तुम्ही बोदेगावच्या बाजाराला जा, बाजार गुरुवारी असतो. तर मग गुरुवारी गेल्याच्या नंतर मी पुन्हा मग 10 बोकडं आणली. 10 बोकडं आणल्याच्या नंतर मला थोडस जरा पैशाचं ऍडजस्ट होत नव्हतं. मी कोण मित्राकडून उसने घेतले. बोकडं आणल्याच्या नंतर मग आम्ही 1-2 महिने सांभाळले. तर मला 3-4 हजाराला एक बोकड नग पडला. आणताना सुरुवातीला 3-4 हजाराला खरेदी केली. बर. तर मग त्याच्यानंतर मी काय केलं, पहिला जी 10-12चा लॉट आणला होता त्या टायमाला मी 12-13-14 हजाराला एक नग विकला. 3-4 महिने सांभाळून विकला. 3-4 महिने. बर. आपल्यापाशी मेथी कसं त्यांना खायला सकाळच्याला आपण खुराक देतो, त्यांना गहू देतो 4-5 किलो आणि खपरी पेंट आणि सोयाबीन. बर. सोयाबीन आणि खपरी पेंट. बर. आता तुम्ही सांगितलं की सुरुवातीला व्हिडिओ बघितला किंवा जे तुमच्या डोक्यामध्ये आलं की बोकडामधून फायदा आहे, 3-4 हजाराला खरेदी केली बाजारामधून. बरं, आणल्याच्या नंतर इथं तुमच्या इथं तर काय होतं, शेळी पालन म्हणजे किचकट आहे. ह्याचं झाड लोट करणं, ह्याला सांभाळ करणं, लहानाचं मोठं, तब्येती खराब असतात. बरं, इथं आणल्याच्या नंतर काही तुम्हाला अडचणी आल्या का? सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, अडचणी आल्या का? काही अडचणी आल्या ना. आल्याच्या नंतर आम्ही 1-2 दिवस थांबल्याच्या नंतर आम्हाला त्यांना संडास लागली. पुन्हा त्यांना मग आम्ही एक फोन केला, आमच्या डॉक्टरचा नंबर होता, वाघमारे डॉक्टर आपल्या नळवंडीचे, त्यांना फोन केला. त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणजे असं एक लिक्विड घ्या, त्यांना जाताच्या औषधं पाजा, संडासच्या गोळ्या ते द्या. बर. तर आम्ही ते सगळं दिलं, सगळं ओके झालं. त्याच्यानंतर आम्हाला कुठलाही मानसिक समजा संतुलनाचा त्रास झाला नाही ना, काहीच नाही. मग त्याच्यानंतर आम्ही टेम्परेचर, आता आमचा 2रा लॉट आहे. बर. ते पहिल्या ह्यामध्ये काही एखाद्या बोकडाची मर वगैरे काही नाही? मर नाही झाली, फक्त संडास लागली. संडासचा त्रास झाला 2-4 दिवस. पत्तळ हागायचे म्हणजे खाण्यात किंवा पाण्याच्या ह्याच्यामध्ये बदल थोडस बदल झाल्यामुळे ते झालं थोडं. बर. तर आम्हाला त्या साहेबांनी फोन केला, साहेबाला आम्ही फोन लावला स्वतः वाघमारेला. ते डॉक्टर आले, त्यांनी सांगितल्या पद्धतीनुसार तुम्ही त्यांना औषध पाणी करून व्यवस्थित केलं. हो. बर. आपण बोकड पालन सुरुवात केली, पण आता हे बोकड पालन म्हणलं किंवा शेळी पालन म्हणलं की सगळ्यात मोठा प्रश्न असतो खाद्याचा, शेडचा. बरं, ह्याचं व्यवस्थापन कसं केलं तुम्ही? तर आमच्यापाशी 2008-9 मध्ये आम्ही रेशोमध्ये केलता. त्याचा शेड आहे आपल्यापाशी 100 फुटाचा. ते टोटल 100 फुटाचा शेड आहे. त्याच्या आधी आपण गाई केलते, आपण पाठीमागे एकदा आता सांगितलं होतं. तर गाईमध्ये आम्हाला नाही उरलं, मग आम्ही कुक्कुटपालन केलं. कुक्कुटपालनामध्ये आम्हाला एवढे इन्कम सापडलं नाही समजा, म्हणजे एवढे पैसे पाहिजे तेवढे भेटले नाही. तर मग असे आम्ही 2 शेळ्या आणल्या बाजारातून. मग शेळ्यातून कल्पना आम्हाला सुचली
आणि सुचत मग आम्ही बोकडं पालन केले. आम्ही 10 केले, पुन्हा 15 आणले, 15चे 30 केले. तर आता इथून पुढे आमचा प्लॅन डायरेक्ट 50चा आहे. बर 2 टप्प्यात, ह्या जाळीत एक 50, त्या जाळीत एक 50, असे 3 टप्पे करायचे. म्हणजे प्रत्येक 3 महिन्याला किंवा 2 महिन्याला आपलं रेग्युलर कस्टमर गिरायकाने यावं आपल्यापाशी. आणि प्युअर गावरान बोकडे, म्हणजे असे हायब्रिड नाहीत किंवा उस्मानीबादी नाहीत किंवा तोतापुरी नाहीत. हे आपल्या खेड्यामधले गावरान प्युअर बोकडे, जे की लोकांना कंदुरीला मटणाला समजा ह्याला लागतात, त्या टायमाला आमच्यापाशी गिरायक येतच आहे रेग्युलर मध्ये. बर आता हे बोकड पालन तुम्ही जे केलंय, तर या बोकड पालनामध्ये या बोकडांना काय खाद्य दिलं जातं खुराकामध्ये? आता सकाळी सकाळी आम्ही आल्याच्या नंतर 6:30 ते 7च्या दरम्यान आम्ही शेतात आलो. शेतात आल्याच्या नंतर आम्ही सकाळी सकाळी त्यांना एक भुसकट टाकतो. सोयाबीन असेल किंवा तुरीचं किंवा हरभऱ्याचं भुसकट. बर ते भुसकट टाकल्यानंतर आम्ही मग पुन्हा 11 वाजता त्यांना एकदा एक वापा आपली मेथी घास आहे खाली. 7-8-10 किलो मेथी घास आहे. मग 10 किलो मेथी घास त्यातून एक वापा आम्ही कापतो ह्याला रेग्युलर मध्ये. मग वापा कापल्याच्या नंतर मग पुन्हा दुपारच्या टायमाला आम्ही सकाळी तर सोडल्याच्या नंतर भुसकट टाकल्याच्या नंतर पुन्हा आम्ही 9-10 वाजता सोडतो. 12-1 वाजेपर्यंत चालतो. चालल्यानंतर आम्ही एक वापा प्रत्येक समजा बोकडाला कापाचा एक वापा आणायचा. जवळजवळ त्याचं वजन 7-8-10 किलो पर्यंत वजन राहते. बर मग आम्ही पुन्हा 4च्या टायमाला सोडतो त्यांना चरायला. म्हणजे ह्यांना बाहेर पण सोडतात? हा बाई, मोकळे पटांगणात. बरं आता बोकड म्हणलं की थोडी माजुरी जात असती, मारण्याची भीती असती. बरं हे बोकड वगैरे आता सगळे एकत्र व्यवस्थित राहतात का मारतात वगैरे कसं? हे मारत नाहीत, थोडा त्रास करतात, मारत नाहीत काय नाहीत. समजा बारीक बारीक पिल्ले आणले, फक्त आपल्याला काय करायचे 12 महिने सांभाळणार नाहीत ना आपण. मोठा बोकड झाले नंतर ते मारणार, एकामेकाच्या अंगावर हे होणार. तर तसा प्रकार आता सध्या काहीच नाहीत. का मग 8-10 महिन्याचे पिल्ले झाले की आपण विकून टाकतो त्यांना. बर म्हणजे आणल्याच्या नंतर किती महिने सांभाळायचे? 3 महिने, 3 ते 2.5 महिने. 3 ते 2.5 महिने. बर अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की ज्यावेळेस तुम्ही बाजारात जातात त्यावेळेस बाजारामध्ये गेल्याच्या नंतर ह्या बोकडाची निवड कशी करतात? किती महिन्याचं कसं? आता आम्ही काय करतो, जेवढे होईल तेवढं समजा जे शेळीला दूध असतं त्या दुधाचे समजा सहाऱ्याने त्याच्या अंगावरलं तेज बघून, सौंदर्य बघून काळं बोकुडे सरासरी. आता आमच्यापाशी आज हे पांढरं बोकुडे, असे बोकुडे आम्ही कमी घेतो. पण 3-4 बोकडामध्ये एखादा बोकड ते लागतच, म्हणजे येतच ते. म्हणजे व्यापारी विकता की किंवा शेतकरी विकता की एखाद्या शेळीला समजा 3 पिल्ले झाले, त्यात एखादं पांढरं होतं, 2 काळे होते. त्यातला एक प्रकार असं एखादा येतं 1-2. सध्या जास्त समजा 2-3 कलरचे बकरीत आपल्यापाशी नाही, टोटल ब्लॅक कलरचेच असतात. जास्त करून ब्लॅक कलरचीच खरेदी. ब्लॅक कलरचे कशामुळे करायचे किंवा ज्यासाठी आपल्याला कंदुरीसाठी त्याचं चलतंय. म्हणजे देवाला मसुबा असेल, पीर असेल, बर किंवा बिरोबा असेल, अशा प्रकारे आम्ही समजा खरेदी करता की पीस, की उद्याच्याला आपल्याला इकार अडचण येऊ नये काही. अशा हिशोबाने खरेदी असते. म्हणजे बाजारात कोणत्या बाजारला जातो? गोदेगावच्या बाजार, पाथर्डी, नेकनूर, म्हणजे बऱ्याच ठिकाणी फिरता. 4-5 बाजारात फिरतात. मंगळवारचा बाजार असतो, नातापूरचा, हिरापूरचा, जिथं पसंत पडते तिथून घेऊन यायचं. तिथून घेऊन यायचं. बर आता हे झालं बोकडाच्या खरेदी संदर्भात. बरं तुम्ही आणल्याच्या नंतर इथं बोकड, आता या बोकडांना संध्याकाळी बांधता का असं मुक्त संचार मध्ये? नाही, मुक्त असतं. त्या आल्याच्या नंतर आम्ही त्यांना बांधत नाहीत, काहीच नाही. आम्ही बाजारातून सदुरीला आणत नाहीत त्यांना. ते मोकळे सोडल्याच्या नंतरच त्यांचं हे राहते. मोकळं सोडल्याच्या मोकळ्यानंतर म्हणजे कंटिन्यू सकाळी 1 घंटा, संध्याकाळच्या टायमाला 1 घंटा सोडणं म्हणजे त्यांना गरजेचं आहे. का म्हणतं ते रिकामे फिरले, जेवढे फिरतात तेवढे कापूस, पळाटी, 12 वनस्पत्या समजा शेळीसारखं खातात ते बोकडं. अशा हिशोबाने त्यांना सोडावं लागत. मी सोडीतच असतो. सोडितात, फिरतात बी आणि इथं पण मुक्त असतात. इथं मुक्तच असतं. बर आता हे जे बोकड आहेत, तर बोकडांना खाद्यामध्ये तुम्ही सांगितलं की खाद्यामध्ये तुम्ही यांना खाद्य वगैरे देता. कशा पद्धतीने यांना प्रमाण ठरलेलं असतं का कसं अंदाजे देता? यांना आता ह्याचं वयाच्या हिशोबाने समजा आज बोकुड आपण आणलंय, समजा 1-1.5 महिन्याचं 2 महिन्याचं बोकुड आणलंय समजा, तर आणल्याच्या नंतर आपण त्याला अर्धा पावशेर पेंड, गहू, सोयाबीन, मकाचा भांडा डोजर म्हणून येते एक मोठाला मकाचा भाडा असतो, ते ठेवतो आम्ही. म्हणजे मकाचा भाडा घरगुती का बाहेरून आणलेला? नाही, बाजारातून मार्केटमधून आणतो आम्ही. 1350 रुपयाला पोते भेटतो बघा. बर त्या हिशोबाने आणायचं. पावशेर अर्धा पावशेर ठेवायचं. 2 महिने 3 महिने समजा आपण आणल्यापासून पहिले 5-6 महिने झालं की वरचीवर आपण काय करणार, त्यांना पुन्हा खुराक वाढणार. अर्धा किलो अशा हिशोबाने ठेवणार. बर 10 महिने जर बकरी राहिली तर आपण किलोच्या हिशोबाने त्यांना खुराक देणार. सकाळी पहिले जे बकरी आणले होते तर किती महिने सांभाळले होते तुम्ही? ते पहिले 4 महिने सांभाळले होते आम्ही. 4 महिने. बर आणि आता हे जे 15 विकले ते किती महिने सांभाळले? ते 4 महिने सांभाळले होते. ते 4च महिने. मिनिमम म्हणजे 4 महिने सांभाळतात. 4 ते 5 महिने जास्तीत जास्त. आणि घेतलेले किती महिन्याचे असते सुरुवातीला? किती महिन्याचे? 2.5-3 महिन्याचे. 2.5-3 महिन्याचे म्हणजे 6-6.5 महिन्यामध्ये विकून टाकतो. बर
आता अजून एक महत्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतात की आता हे तुम्ही बोकडं खरेदी केले, विकले, पण हे नगाप्रमाणे विकता का वजनाप्रमाणे, कसं? नाही नगाप्रमाणे. बर, नगाप्रमाणे. हा, वजनाप्रमाणे नाही ना. आता बाजारामध्ये समजा आपण आज कंदुऱ्याचा कार्यक्रम असतो कोणाचा, हा हा सगळे लोक आपले समजा ह्याच्यावरूनच घेणार, नगावर घेणार, वजनावर कोण नाही घेणार. हा हा आणि जे शेळी पालन लोक करतात, हा तर काटेवाडी असेल किंवा आपलं हे असेल, तोतापुरी असेल किंवा उस्मानीबादी असेल, हा हा तर ते बकरे वजनावर जातात. बर, तर आपल्याला बेण्याला नाही, तर आपण खरेदी करून इकितो, खरेदी समोर हा हा व्यापाऱ्यांना आपण इकितो, खाटकाला इकितो, हा हा बीडचे खाटका येतात, पुन्हा कंदुऱ्यातले लोक भरपूर येतात. बर. आता हे जे बोकडं आहेत, या बोकडामध्ये काही लहान दिसतात, काही मोठा दिसतात, काहीच्या तब्येती कमी जास्त, मग ह्याचा भाव कसा ठरला तुम्ही? तर आपण समजा आता ह्या बोकडे, हा. हे थोडा समजा मोठा आहे किंवा त्यो पातळ आहे, ह्यो पातळ आहे, त्यो पातळ आहे, तर आपण विकता किपी घेता किपी आपण दामाने कमीच घ्यायची. हा का म्हणतं ते बारकेचे 4 जर असले आणि मोठे 2 असले, हा तर 6 बोकडाचा समजा असा खांड असतो, 3, 4, 5 बाजारामध्ये, हा तर आपण समजा 3 नग मोठाले जर राहिले, समजा आता हे नग आहे, हा तर आता हे नग आज 10, 12, 13 हजाराला जातो आपला समजा. इकडे आपण आता सध्या लॉट सगळा. शो 10-12 हजाराला. हा बर, आता हे लॉट सगळा विकलेला आहे? हा, सगळा टोटल लॉट इकला आपण. बर. आज उद्या सर काय सांगताना बरं, आता शेळी पालन व्यवसाय सध्या जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे. शेतकऱ्यांना एक जोडधंदा म्हणून किंवा मुख्य व्यवसाय म्हणून शेतकरी करतात. बरं, तुम्ही शेळी पालन बी केलं असतं, बोकड पालनच का बरं केलं तुम्ही? तर मी ह्याच्या आधी शेळी पालन केलं. हा तर शेळी पालनामध्ये काय झालं, तर गायीच्या समजा आपल्या शेळीच्या थानात ह्याच्यात त्याच्यात खालीवर होणं, हा किंवा बोकडाला पोलिओ होणं, हा अर्धा वायंगी होणं, हा असा प्रकार मला जाणून दिसला. तर मग मी अशीच कल्पना बाजारात म्हणलं आपण काय करू, बारकाली बकरी घेऊ 3-4 महिन्याची. हा हा, म्हणजे आमची कल्पना कशी आली की ज्या टायमाला आमच्यापाशी शेळीने 2 कड दिली हा आणि तिला दूध होतं, त्याच्यानंतर आमची एक कडू मेलं. हा मेल्याच्या नंतर आम्ही बाजारातून 3500-3600 रुपयाला एक बोकुड आणलं बारक. हा आम्ही ते सांभाळलं समजा एक हा. 3 महिने, तर आम्हाला त्याच्यात 4-5 हजार रुपये उरले एका बकऱ्या मागे. हा हा तर मग त्याच्यानंतर आपल्या डोक्यात कल्पना आली की आपण आता हे व्यवसाय असा करू की 4-4, 5-5, 3-3, 2.5 महिन्याचे जे बोकडे आहेत, 2-2.5-3 महिन्याचे, ते बोकडं आपण घेऊ आणि 5 महिने 6 महिन्याच्या नंतर त्यांना विकू, हा हा की जेणेकरून आपल्याला डबल पैसे होते. बर, तर ते तर समजा- झालं समजा, तुम्ही ते तर केलंच, पण तुम्ही आता शेळ्या बी खरेदी केल्या असत्या, बोकडं केले ते तुम्ही सुरुवातीला सांगितलं, आता हे लहानाचे मोठे तुम्ही बोकड करताय. आता तुम्हाला खरंच सांगायचं, एकदम प्रामाणिक सांगायचं, आता हे बोकड पालन समजा तुम्हाला परवडत आहे का? परवडत नाही. तर कसं, एका बकऱ्या मागे 3-3, 4-4 हजार रुपये आपल्याला राहतात, त्याच्यातून आपल्याला बोनिफाईट 1000 रुपये एका बकऱ्याचा खर्च होतो. हा हा तर कंपल्सरी आपण समजा 1 लाख रुपये जर इन्व्हेस्टमेंट मध्ये केली 10-15 बकऱ्यामध्ये, हा तर आपल्याला त्या लाखातून 1.5 लाख रुपये व्हायला लागला, त्यातून 10 ते 15 हजार रुपये खर्च होतो. हा हा 4 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्यामध्ये आपल्याला कंपल्सरी नफा जर केला तर 10 ते 15 हजार रुपयाच्या हिशोबाने बोनिफाईट राहतं. किती बकऱ्यामध्ये? फक्त 10 ते 15 बकऱ्यामध्ये. बर. आणि जर आपण समजा जर युजमेंट जर वाजून वाढवली, हा हा बकरे समजा आपण 10च्या जागेवर 20 घेतले, 20च्या जागेवर 30 घेतले किंवा 40 घेतले, हा तर आपल्याला बोनिफाईट प्रत्येक बकऱ्या मग 3-3 हजार जर उरली, हा तर महिन्याला प्रॉपर्टी आपल्याला 1.5 लाख रुपये इन्कम राहणार आहे. बर, महिन्याला 1.5 लाख. 1.5 लाख रुपये. तर आपण ह्याच्यानंतर आता असं प्लॅन करायला लागलोय हा की आज आपल्यापाशी 20 आहेत किंवा 10 आहेत किंवा 15 आहेत, हा तर आपण त्याच्यानंतर डायरेक्ट 50 घेणार आहेत. 50-50 आपण गॅप करणार आहेत. 50-50 लॉट टाकणार. 2 महिन्यामध्ये आपण 50 बकरी, म्हणजे कंपल्सरी महिन्याला 25 बकरी एकाला झाले पाहिजे. बर. 5-5 हजारांनी 25 बकऱ्या जर पैसे केले तर 1,00,000-1,15 लाख रुपये आपल्याला बोनिफाईट राहतात त्याच्यामध्ये. हा हा 100% राहतात. बर. की स्वतः आम्ही केलंय आणि करतोच आहे. आणि इथून पुढे समजा जे तरुण आहेत, हा ज्या कंपन्यामध्ये समजा 2,000, 8,000, 10,000, 12,000 रुपये महिन्याने जे कामाला जातात, हा हा तर त्यांनी असे 10-10 जर बकरी घेतली हा तर ते 3 महिन्यामध्ये तेवढे पैसे कमी शकतात की ज्यांनी 12 महिने त्यांना तिथं कंपनीत काम करण्याची गरज नाही ना, काय नाही. समजा 12 घंटे काम करतात ना, हा तर सकाळी 2 घंटे आणि संध्याकाळी जर 2 घंटे टाइम जर दिला बोकुड पालनामध्ये, हा हा तर त्यांना कुठं कामाला राहायची गरज नाही ना, काय नाही गरज नाही. बर. आता बोकड पालनचे बरेचसे सध्या युट्यूबवर, इंस्टावर किंवा फेसबुकवरती, सोशल मीडियावरती आपण व्हिडिओ पाहतो, त्यामध्ये प्रशिक्षण वगैरे घेतात, कशा पद्धतीने यांना खुराक दिला पाहिजे, कसं याचं संगोपन केलं पाहिजे. तसं काही तुम्ही कुठं ह्याचं ट्रेनिंग वगैरे काही त्याचे केलं नाही? प्रशिक्षण घ्यायची गरज नाही किंवा लोकांना 2 रुपये द्यायची गरज नाही ना. आपला सरकारी दवाखान्यामधला खाजगी डॉक्टर असतो एक, हा त्या डॉक्टरला बोलवायचं, संडास लागली आपल्या मेडिकलवर गोळ्या भेटतात हा किंवा जाताचे औषध आहेत ह्यांना, किंवा लिव्हर टॉनिक आहे. हा हा आता हजारो कंपन्या आहेत मार्केटमध्ये, हा हा किंवा लिव्हर टॉनिकच्या आहेत किंवा जाताच्या औषधाच्या आहेत. हा जाताचं औषध कंपल्सरी यांना 15 दिवसाला जर दिलं आणि लिव्हर टॉनिक 15 दिवसाला दिलं, बर. तर ह्यांची तब्येत म्हणजे बॉडी खराब होत नाही, वजन वाढतं आणि खाव करतात. हे हा हा म्हणजे 3 प्रकारचे मार्केटमध्ये औषध आहेत. बर.
की जेणेकरून ह्याने खाव करावं हा आणि संडास लागू नये म्हणून, चांगल्या तब्येती व्हावा त्या तब्येती हिशोबाने. व्हावा. बर बर. आता एक महत्वाचा मुद्दा तुम्ही आता सांगितलं की यांना जताचं औषध वगैरे दिलं पाहिजे. आता तुमच्या ह्या पिल्लाला तुम्ही 15 दिवसाला औषध देता का? हा 15 दिवसाला देतात ना. बर बर. बॉयडाची चिप दिसतात त्यांच्या, हा हा ह्यांचं जर ढबर जर पोट दिसलं समजा, उदाहरण एखादा माणूस जाड असतंय, हा हा स्ट्रॉंग, हा. वय कमी असते पण ते ढेरीमुळे जाड दिसतंय, हा हा मग ते इकता की मार खात नाही ते. हा हा माणूस असो दिसायला समजा चिप जर माणूस असला, वय 50 बी असलं, हा तर लोकडाला जर माणूस असला तर ताडी दिसतो ते समजा. हा हा आज तुम्ही किंवा मी दिसतोय समजा, म्हणजे ढेरी नाही काही हा, नाही, हा. अशा हिशोबाने बोकडाचं पालन करायचं. बर बर. आता अजून एक महत्वाचा मुद्दा आहे यामध्ये की हे जे बोकड पालन आहे, आता बोकड पालन तुम्ही औषध पाणी यांना करता, खुराक देता, सगळं सगळं खरंय तुमचं, पण असं तुम्ही हे बोकड पालन करत असताना तुम्हाला आढळून आलं का बरं एखादं बोकड तुमचं दगावलं किंवा नाही जातं ना, खराब झालं? असं काय असतं माहिती का, बाजारातून समजा आपण आणलं, हा. ते आधी गळलेलं असतंय खांडामध्ये, समजा आपण जर 3-4 मी पाठीमागची बोललोय, हा 4-5 ह्याच्यामध्ये एखादं गळलेलं असते, आल्यानंतर त्याला आजार बी होऊ शकतो, हा हा किंवा लसीकरण असायचं हा. प्रत्येक 6 महिन्याला 3 महिन्याला बाजारामधून हा लसीकरणाचं मेडिकलून औषध आणायची घ्यायची. हा. पण आपल्याला मिळेल आज आतापर्यंत जे आपण समजा केलं, 1 हा. वर्ष 1.5 वर्ष झाले समजा, हा हा तर आपल्याला कुठली लस घ्यायची गरज पडली नाही, काऊन तर हा. 12 महिने आपण बकरी ठुतच नाही, त्याच्यामुळे लसीकरण द्यायचा काही संबंध राहतच नाही. बर बर. म्हणजे विदाऊट लसीकरणचे सध्या तुमच्याकडे? हा नाही, इदाऊटच बर हे बर गावरांची बकरीत का, हे इदाऊटच, आणि ह्याला इदाऊटच ठेवावं लागत. बर. फक्त ह्यांना काय तर ओला आणि वाळला चारा, 2 टाइम ओला आणि 2 टाइम वाळला चारा कंटिन्यू द्यावा लागतो. ओला आणि वाळा. बरं का बरं ओला का नाही सारखं? सारखं ओला देत नाही, पाणी पित नाहीत, हा शरीरामध्ये पोचत नाहीत. हा, हा. आता समजा आपण जर नॉनव्हेज जर खाल्ल्याच्या नंतर हा. जसं आपण पाणी पितो गटागटा, हा 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 तसं त्याचा प्रकार येते. भुसा बर. जर टाकला आपण ह्यांना समजा, हा हा कोणचा ह्याचा भुसा टाकला आपण समजा, हरभऱ्याचा टाकला किंवा सोयाबीन. तुरीचा टाकला किंवा सोयाबीनचा टाकला हा किंवा ज्वारीचा टाकला, हा तर ते कोल्ड नळ वेळेनंतर पाणी जास्त पितात आणि वजन वाढतं कंटिन्यू. सकाळी सकाळी जसं आपण चहा प्यायच्या आधी पाणी पितो, हा हा कशामुळे पितो की आपलं रक्त वाढतं, हा. रक्त वाढले की त्यांचं वजन वाढतं आणि मूस वाढतं, हम्म. आणि त्याच्यावर तेज दिसतंय. त्याच्यामुळं 2 प्रकारचे चारे द्यायचे. हा 2 प्रकारची चारे द्यायची. बर. आता 2 प्रकारचे चारे देणं हे सगळं तुमचं खरंय. बरं, यासाठी तुम्ही चारा विकतचा आणताय का घरी चारा केलेला आहे? आपण ठोक्याने शेत केलेला असं दरवर्षी 10 एकर 15 एकर. इतकं? हा बर तर त्याच्यानंतर आपला समजा तुरीचा जी भुसा येतो मधल्या पाट्यामधला, आपण हा. 6 काकऱ्यावर समजा तूर लावतो, बर. त्या तुरीचं जी भुसकट येतं मळयंत्रातून ते आपण भोतात भरून ठेवतो. हा भोतात भरल्याच्या नंतर आपण पावसाळ्यात असेल किंवा उन्हाळ्यात असेल, उन्हाळ्यात तर टाकायची गरजच नाही त्याला, हम्म. एकच टाइम टाकतो. काम तर उन्हाळ्यात आपण जर सोडलं, हम्म. आता समजा मे महिन्यामध्ये किंवा गुढीपाडव्याच्या हा. नंतर समजा आपण बकरी सोडली, कापूस मोकळलेला असतो, हा हा तर त्याचा जे पाला खातात ते वाळल्याला, हा तर ते म्हणजे सरकीचं एक प्रकारची, हा हा त्यांना ते विटॅमिन त्याच्यामध्ये भरपूर जातात. हा मग शिवरीचा पाला, अशा प्रकारचे 2-4 पाले आपण रेग्युलर मध्ये त्यांना चालू करतो. बर आणि सोडल्याच्या नंतर त्यांना 2 टाइम टाकलं तरी भागत आहे, सकाळी आणि संध्याकाळी. बर. आता ह्यामध्ये तुम्ही चारा आता टाकलेला ह्या गव्हाणीमध्ये चारा दिसतो मोठ्या मोठ्या कांड्यात, तर हे ते कुठलं गवत आहे? हे आपलं 5G गवत आहे. 5G. हा बर. आपण ते जेणेकरून आपल्या गाईसाठी आणलं होतं, याच्यामध्ये प्रोटीन आहे, त्याच्यामध्ये मका आहे, ऊस आहे, हा हा सुपर निपेर आहे. सुपर नेपियर. हा आता 5G आपण लावला होता, आता हा. शेत नीट तिकडं नीट केलेलं आहे आपण. बर बर 3,000 आपण कांडे आणायला लागलो आता सध्या. बर. या व्यतिरिक्त तसलं मेथी घास काही समजा सुबाबोळ? मेथी घास आहे, सुबाबळ नाही आपल्यापाशी. आपण काय करतो तर पावसाळ्यासाठी शेंगात समजा आमचे कारखान्यातून भिलाचे लोक जे येतात, हा तर त्यांना आपण काय करतो 50 रुपयाला 30 रुपयाला गुणी देतो बाबळीच्या, शेंगाच्या. हा हा. सर तुम्ही आता शेंगाबद्दल काहीतरी सांगत होता, जसं की आपल्या शेंगा असतात बाबळे, त्याबद्दल काहीतरी सांगत होता, काय ते म्हणते? गावातले जे लोक समजा आपल्यापाशी काम येणारे पोरं समजा माझ्या वयाच्या पेक्षा बारीक समजा, हा हा 18-20 वर्षाची 21 वर्षाची, हा हा असे कामगार असतात आपल्यापाशी डेली, म्हणजे तरकारी तोडण्यामुळे. हा दोडका असेल, कारला असेल किंवा वांगा असेल, तर शेतीच्या त्या हिशोबाने कामाला त्यांना- आलेले. हा शेतीच्या कामाला आले त्यांना काय की तसं मी दुपारच्या बाऱ्यामध्ये 10 रुपये जो टाइम असतो ब्रेक आपला लंचचा, हा हा त्या झटक्यामध्ये त्यांना 50 रुपये देतो, एक गुळीचे ते गोळा करून आणतात. हा तर आपल्यापाशी समजा आपण समजा 10, 40, 50 बकरी जर केली, हा तर आपण 30-40 गोण्या त्यांना कंटिन्यू गोळा करायचा सांगा. गोळा करायचा सारखं करतोच आपण. भोत आणतो आम्ही बीडमधून, बर. 24 रुपयाला, बर 25 रुपयापर्यंत भोते भेटते चांगल्या क्वालिटीचे. हा मग ते आणल्याच्या नंतर ते भरून फिरून एकदम व्यवस्थित ठुतो आम्ही इथं आणून.
आणि ते आता चालूच आहे आमचा अजून शेंगा गोळा करायला. आणि ते पावसाळ्यामध्ये खायला द्यायचे. पावसाळ्यामध्ये खायला द्यायचं हा किंवा उन्हाळ्यात द्यायचं. समजा आपल्याला लग्न सरायला जायचे, कोणाच्या मित्राच्या पार्टीला जायचे, हा हा त्या टायमाला गप्पीन टाकून द्यायचं आणि जायचं, रिकामं व्हायचं. म्हणजे काही झंझटच नाही कामाची. नाही काम ह्याचं काम फक्त काय सकाळी 1 घंटा संध्याकाळी 1 घंटा, 2च घंटे काम करता 2च घंटे काम आहे ह्यांचं. आणि सगळे एकटेच बघता काही. सगळं एकटंच बघतो. बर बरं काय सांगता बरं नवीन तरुणांना कसा फायद्याचा व्यवसाय आहे? नवीन तरुणाने फक्त काय करायचंय, जे कंपनीत तुम्ही समजा 12,000 10,000 रुपये महिन्याने काम करायला जातात, हा तर तुम्ही समजा 1,00,000 2,00,000 रुपये जरी इन्व्हेस्टमेंट करून जर उद्योग केला, हा तर तुम्हाला कुठं कामाला जायची गरज नाही ना काय नाही. तुम्ही स्वतः मालक म्हणून इथं राहू शकतात. लोकांची तुम्ही समजा 12,000 लाभतात ना, हा 10 ते 12,000 रुपये तुम्हाला पगार आहे कंपनीमध्ये कोणाची. हा हा कारेगाव असेल किंवा चाकण असेल किंवा हा. भोसरीमध्ये कुठे बी. बर बर तर त्याच्यानंतर समजा तुम्ही तिथं कामाला जाण्यापेक्षा जर 2-3 लाख रुपये जर इन्व्हेस्टमेंट जर केली बकऱ्या पालनामध्ये, हा तर तुमचा एकदम आनंदात आणि सुखी संसार होऊ शकतो त्याच्यामध्ये. म्हणजे बोकड पालन फायदेशीर आहे म्हणायचं. फायदेशीर म्हणजे 100% आहे. 3 जर हजार तुम्ही जर 1 लाख रुपये जर किंवा 2 लाख रुपये जर गुंतवले, हा तर 3 महिन्यांनी तुम्हाला 3 लाख रुपयाचा प्रॉफिट राहतो. त्यात 50,000 रुपये खर्च होतो. खांदे शेंड असेल, सोयाबीन असेल किंवा मकाचा भाडा असेल, म्हणजे अर्ध्याला अर्धे पैसे राहतात मग. अर्ध्याला अर्धे पैसे राहतात. बर आता समजा आपण एक जणाला जर 1 लाख रुपये 3 रुपये टाकाने जर दिली हा याजानी, हा तर ते माणूस आपल्याला 12 महिने नुसतं याद देतो. हा पण ते देतो का नाही देतो त्याची गॅरंटी नाही ना. हा हा तर तशा ह्याच्यामध्ये जर तुम्ही जर 2 लाख रुपये जर गुंतवले, तर 2 लाखाचे 4 लाख रुपये तुम्हाला 12 महिन्यात होतात. अशी 100% मला गॅरंटी खात्रीशीर येते. बर बर आता हे जे तुम्ही बोकड आहेत तुमच्याकडे, हे बोकड तुम्ही मार्केटमध्ये विकायला नेता का इथंच विकले जातात? आपल्या जागेवर बोकडे घेतात तिथं. जागेवरच. हा जे आपले मे महिना आता आलाय समजा, हा हा हा. पुढच्या महिन्यामध्ये मे महिना आहे. आज 24-25 तारीख असणार त्या. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण बोकड पालन कसं केलं जातं, काय केलं जातं, आपण संपूर्ण माहिती पाहिली. हे जे बोकड आहेत बाजारामधून खरेदी केले जातात, इथं आणले जातात आणि इथं आणल्याच्या नंतर सांभाळ केला जातो. खाद्यामध्ये काय दिलं जातं, कशा पद्धतीने अडचणीचा सामना करावा लागतं, संपूर्ण माहिती आपण बोकड पालन विषयी पाहिलेली आहे. हे सध्या जर बघितलं तर 15 बोकड आहेत आणि हे बोकड जे आहेत ते विकलेले आहेत सध्या. आता आपण जर पाहिलं सध्या ढवारा थाळी आहे, कंदुरी मटण आहे किंवा कुणाचे कार्यक्रम असतात त्याला बोकडाला मागणी आहे आणि हा व्यवसाय कधीही बंद न पडणारा व्यवसाय आहे. त्यामुळं या व्यवसायाकडे तरुणांनी वळलं पाहिजे. शेतकऱ्यांनी असे व्यवसाय केले पाहिजेत. शेतीला जोडधंदा असेल किंवा मुख्य व्यवसाय असेल. तर हे बोकड पालन मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं, तुमची एक अनमोल प्रतिक्रिया आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि कुणाला जर समजा भविष्यामध्ये बोकड पालन करायचंय किंवा असे बोकड खरेदी करायचे, काही माहिती पाहिजे असेल, सरांचा नंबर स्क्रीनवरती देतोय. त्या स्क्रीनवरच्या नंबरवरती सरांना कॉन्टॅक्ट करा आणि जवळ असताना बीड जिल्ह्यामध्ये जर असताना नागापूर गावामध्ये या फार्मला व्हिजिट करा. कसं बोकड पालन केलं आहे, चारा कसा दिला जातो, संपूर्ण माहिती तुम्हाला इथं भेटेल. तर अशा पद्धतीने हे बोकड पालन होतं. हे बोकड पालन तुम्ही करू शकता. तर मित्रांनो चला भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. राम राम.